नमस्कार. आज या ठिकाणी भारती विहार या सोसायटीतील सदस्यांना भेटायला आम्ही आलोय. सन्माननीय नगरसेवक वसंतदादा मोरेंच्या माध्यमातून कात्रज डेअरी त्याच्या पाठीमागील जो 9 एकरचा प्लॉट आहे, ज्या प्लॉटवर मुलांच्या खेळण्याचं आरक्षण आहे, ते आरक्षण बदलून त्या ठिकाणी कात्रज डेअरी प्रक्रिया केंद्राचं आरक्षण टाकण्याचा घाट महानगरपालिका आणि राज्य शासनाने घातला आहे. त्याच्या विरोधात आपल्याला हरकती घ्यायच्यात. त्याच्यामुळे गेल्या 8 ते 10 दिवसापासून आम्ही बऱ्याच सोसायट्या दक्षिण पुण्यातील आपल्या भागातील कात्रज भाग, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडीचा काही भाग, या भागामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनजागृती करतोय आणि हा विषय काय लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्याच्यानंतर आम्ही हरकती घेण्यासाठी लोकांच्या सहाय्या घेतोय. आजपर्यंत जवळपास 700-800 लोकांच्या सहाय्या हरकतीसाठी आम्हाला प्राप्त झाल्यात. जेवढे जास्त सहाय्या आपल्याला मिळतील तेवढं जास्त या हरकतीचं प्रमाण, त्याची ग्रॅव्हिटी वाढेल आणि हे आरक्षण रद्द होऊन आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जे आरक्षण या ठिकाणी मैदानाचं आहे ते जसे ते राहील, म्हणून हा आम्ही सगळा उपद्व्याप करतोय. मला वाटतं पुणे महानगरपालिकेने हे आरक्षण बदलण्यापूर्वी माननीय आयुक्तांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की ज्यावेळी प्रशासक राज चालू झाला 2 वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी आपले त्यांचं जे काही शासन होतं ते संपुष्टात आलं आणि आयुक्तांकडे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून आणि सर्व पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. एक तर प्रशासन चालवण्याचं प्रशासक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून, ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना आयुक्तांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला होती की ज्यावेळी आपण 2 लाख लोकसंख्या असणाऱ्या भागातील 9 एकराचं आरक्षण उठवतोय तेव्हाच आपण या लोकांचा विश्वास संपादन करतोय का, या लोकांना विश्वासात घेतोय का, हे आरक्षण आपण उठवताना या लोकांना विचारतोय का हे आरक्षण आम्ही उठवू का नको उठवू. आरक्षण उठवल्यानंतर हरकती घ्यायला तुम्ही पहिला स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मान्य केलाय आणि हरकती घेणार आहात, पण हे उठवण्या अगोदर तुम्ही लोकांना का नाही विचारलं की हे आम्ही उठवू का आरक्षण म्हणून. त्यामुळे मला वाटतं हे जे काम चालतं पुणे महानगरपालिकेत हे संपूर्ण लोकांच्या विरोधात जाणारं काम आहे आणि याला लोकांनी आपण हरकती घेऊनच उत्तर द्यावं लागेल, तर हे आरक्षण थांबेल. म्हणून मी या विषयात पुढे जाताना वसंतदादा मोरे तुम्हाला संपूर्णपणे या सविस्तर माहिती सांगतीलच. त्या अगोदर मी शाखाध्यक्ष मंगेश रासकर यांना विनंती करतो की आपण या विषयात माहिती सांगावी. नमस्कार, जय महाराष्ट्र. आमच्या विनंतीला मान देऊन वसंतदादा मोरेंनी ही जी काही चळवळ राबवायचा एक साधारणतः मला वाटतंय 10 ते 15 दिवस झाले आम्ही प्रत्येकांशी गाठीभेटी घेतोय. तर आपण पुणे शहर पाहत आहोत की पुणे शहरामध्ये आता काय वाट लागलेली आहे. रस्ते नाही, आरक्षण म्हणजे ग्राउंड्स नाही आहे मुलांना खेळायला. म्हणजे आपण खालच्या सिटीमधनं जे उपनगरात आले की उपनगरामध्ये हे जे आरक्षण घेतलेलं आहे, ह्या आरक्षणाला पाहून आपण इथं फ्लॅट घरं बुक करतो आणि एवढा पैसा आपण ह्या बिल्डर लोकांना देतो आणि प्रशासनाला जे काही पैसे जातात. पण आता या प्रशासनाने जो घाळ घातला आहे की 9 एकरचं आपलं जे हक्काचं रिझर्वेशन आहे, जे मुलांसाठी आपण ग्राउंड खेळण्यासाठी देतोय, त्यासाठी आमचं तुम्ही सगळंच ओढून घ्यायला चाललंय आता विषय. त्यामुळं मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वसंतदादा मोरे मित्र परिवाराच्या वतीने आम्ही ही जी काही चळवळ राबवतोय त्या चळवळीमध्ये आपण सर्वांचा सहभाग असावा. सविस्तर माहिती तात्या देतीलच, पण नागरिकांनी लक्ष देऊन जे काही तात्या बोलतील ते तुम्ही अगदी ह्या चळवळीत कसं सहभागी व्हायचं आणि काय करायचं यासाठी ते मार्गदर्शन करतील. तर मी तात्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. धन्यवाद मंगेश. प्रथम मी भारती विहार सोसायटीमधील आमचे मित्र प्रणव पानसरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराला धन्यवाद देतो की ज्यावेळेस सुरुवातीचं पहिलीच भाषण मी सरहद चौकात केलं आणि त्यावेळेसच प्रणव शेठ मला तिकडे भेटले आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की आमच्या सुद्धा सोसायटीमध्ये आता तुम्ही येऊन हा विषय मांडला पाहिजे. आणि आज मला वाटतं की अतिशय चांगली व्यवस्था प्रणव शेठ आपण या ठिकाणी केली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि विशेषतः सोसायटीमधील सुद्धा सर्व लोक आज तुम्ही इकडे मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आता
पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप, मनसे शाखाध्यक्ष मंगेश रासकर यांनी आता तुमच्यासमोर काही गोष्टी मांडल्या. तुमच्यासमोर आता आम्ही काही गोष्टी पत्रकाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या हातामध्ये आहेत. आमचा मुलगा तिकडं आमची सह्यांची मोहीम सुद्धा जी चालू आहे ती सुद्धा आम्ही तुमच्याकडं मुलं येतात सह्या घेण्यासाठी. ह्या सह्या आम्ही तुमच्याकडनं कशासाठी घेतोय की गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण ज्या टायमाला सरद चौकामध्ये जातो आणि सरद चौकाच्या समोर जे कात्रज डेअरीचं पार्लर आहे तिकडं आपण दूध वगैरे घ्यायला तुम्ही कधी जात असताल. आता मला वाटतं कदाचित प्रणव शेठ आपण आज सांगितल्यापासून उद्यापासून महिला भगिनीचे तिकडे गेल्या तर 100% त्या जागेकडे तुम्ही बघताल. आता सगळेच बघतील. आता जाता येता म्हणतील अरे आमचं आरक्षण आहे, हे आमचं मैदानाचं आरक्षण आहे आणि उठवण्याचा घाट घातला जातोय. याच्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हस्तक्षेप चालू आहे. हस्तक्षेप झालाय सुद्धा. आयुक्तांनी नोटिफिकेशन काढलंय की या जागेवरील जे आरक्षण ही लोक उठवणार आहेत हे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे आणि हे थोडं तिडकं नाहीये. हे 9 एकर जागेचं आरक्षण आहे. 350 गुंठे, 9 एकर, 9 एकराचं आरक्षण आहे. तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण आहे. हे खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे. आज तुम्ही विचार करा, आपण पुण्यामध्ये एवढ्या वर्षापासून राहतो, 9 एकर रिझर्वेशन आपल्या इकडे आहे का कुठे दक्षिण पुण्यात? ते पण मैदानाचं. कुठेही मैदानाचं आरक्षण 9 एकरचं आपल्या अख्ख्या भागामध्ये नाहीये. आणि हे जर आरक्षण एकदा आपल्या हातातून गेलं तर मला वाटतं की आपल्या कच्च्या बच्चांच्या ज्या पिढ्या आहेत ना पुढच्या लहान मुलांच्या, या तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. भविष्यामध्ये ही लहान मुलं तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतील की बाबा तुम्ही आम्हाला इकडे फ्लॅट घेतला, तुम्ही इथं राहायला आलात, परंतु तुम्ही अशा ठिकाणी राहायला गेलात तिकडे कुठे खेळायचं मैदानच नाहीये. आम्ही खेळायचं कुठं? सोसायटीमध्ये, या जागेमध्ये. किती खेळणं होतं मुलांचं. आणि मुलं जर खेळली नाहीत तर विचार करा त्यांच्यामध्ये काय अपप्रवृत्ती वाढतात. आजकाल मुलांच्या हातामध्ये आपण मोबाईल देतो, मुलं मैदानावर कमी मोबाईलमध्ये जास्त असतात. त्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार मुलांना लागतात. 90-95% मुलांना, आता लहान मुलांना आपण मोबाईल हातामध्ये देतो, चष्मे लागलेत मुलांना. आपण आता इथं माझ्या वयाची 40, 45, 50 वयाची जी लोक असतील, विचार करा आपण लहान असताना आपल्या हातामध्ये मोबाईल येत होते का? ठीक आहे, मोबाईल ही काळाची गरज आहे, परंतु त्याचा अतिवापर सुद्धा झाला नाही पाहिजे. मी ह्याचा अतिवापर जर करायचं नसेल तर त्याच्याकरता मुलांना तुम्हाला मैदानावर पाठवावं लागेल. पण मैदानात नसतील तर पाठवणार कुठं? हे मैदान हे आपल्या हक्काचं मैदान आहे. 9 एकर जागेवरचं हे मैदान आहे. आणि उठवण्याचा घाट ज्यांना आपण मागच्या दाराने आता पालकमंत्री केलं ना, मागच्या दाराने का होईना परत झालेच पालकमंत्री, त्यांनीच पत्र दिले. गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा उद्योग चालू आहे. अजितदादा पवारांनी पत्र दिले की या ठिकाणचं खेळाच्या मैदानाचं आरक्षण उठवून त्या ठिकाणी दूध प्रक्रिया केंद्र करावं. अरे तुम्हाला दूध प्रक्रिया केंद्र करायचंच ना तर ग्रामीण भागामध्ये जाऊन करा ना. आहेत ना पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या जागा, मोठे मोठे प्लॉट आहेत या लोकांचे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी दूध प्रक्रिया केंद्र करावं. आता विचार करा, इथं जर दूध प्रक्रिया केंद्र झालं, हे काय पायपाणी दूध आणणार आहेत का इथं? शेकडो टँकर इथे येणार. चला आपल्याकडे ना काय लोकप्रतिनिधींची विचार करण्याची जी हे ना ती सगळी उलटीच आहे. आपण बाहेर देशात जातो, बाहेर देशात गेल्यानंतर आपण पाहतो की जे अवजड वाहनं असतात ही शहराच्या बाहेर असतात. जे मोठे मोठे प्रकल्प असतात ते शहराच्या बाहेर असतात. आपल्याकडे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणले जातात. आता कात्रजचा भाग म्हणजे हा जिथं आपण बसलोय, हा सर्वे नंबर गेल्या 40 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. हा भाग आत्ताचा महानगरपालिकेमधला नाहीये.
हा कात्रजचा आमचा जो रिलायन्सचा मॉल आहे, रिलायन्सच्या मॉल पासून तर इकडपर्यंतचा हा भाग जुनं कॉर्पोरेशन आहे. इथनं खालती धनकवडी होती गावठाण, परंतु हा जो भाग आहे हे जुनं महानगरपालिका आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं आरक्षण होतं म्हणून ती जागा सुरक्षित राहील, म्हणून त्या जागेवरती यांना कुठला प्रकल्प उभा करता आला नाही. आणि आता मात्र ज्या वेळेस या जागेवरती आम्हाला कुठेतरी खेळाचं मैदान होणार म्हणून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या ते त्यांनी आता मोडायचं काम चाललंय. मग मला अशा वेळेस असं वाटतं की जर दादा आरक्षण उठवता येते ना, मग ताई का गप्प आहेत? आता ताई तर आपल्या भागाच्या खासदार आहेत ना. या भागाच्या खासदार कोण आहेत? सुप्रियाताईच आहेत ना. मी गेल्या 8 दिवसापासून रोज ताईंच्या नावाने टाव फोडतोय. ताई, तुम्ही संसद रत्न खासदार आहात, दरवर्षी तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळतो. मला ताईंचा खरंच अभिमान वाटतो की मी जे का आता नॅशनल हायवेच्या ब्रिजचं काम चालू आहे कात्रजला, एक मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जो तिकडं पोल होता मोठा त्या आपल्या ब्रिजच्या खाली, त्या ब्रिजच्या तिथल्या माती खालची निघून गेली आणि जो तिथं सळया होत्या त्या सळया सगळ्या अशा जमिनीवरती आल्या. मला लोकांनी फोन करून सांगितलं, तात्या कॉलम पडला. मी जागेवरती गेलो, पाहिलं तर काय नाही, त्या सळया वाकलेल्या होत्या. तरी पण मी त्याच दिवशी त्याचे फोटो काढले आणि सुप्रियाताईंना मी ते व्हॉट्सअप केले. दुसऱ्या दिवशी ताईंचा मला सकाळी फोन आला की वसंतराव मी येते, तुम्ही कुठे आहे? मला खरंच बरं वाटलं की आपल्या भागाच्या ज्या खासदार आहेत ज्यांच्यासाठी आम्ही पळालो, खरंच त्या संसदरत्न व्हाव्यात झाल्यात. मग आता का ताई तुम्हाला आवाज माझा ऐकू येत नाही? आता का 8 दिवस मी रोज लाईव्ह करतोय? आतापर्यंत माझ्या 8 दिवसाच्या लाईव्ह मध्ये 2.5 लाख लोकांनी माझे लाईव्ह पाहिले. मग आता का ताईंना माझा आवाज पोचत नाहीये? का तेरी भी चूप मेरी भी चूप? मला वाटतं की आपल्या भागामध्ये याच मतदारसंघामध्ये प्रणव शेठ 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. मी मनसेच आहे. लोकप्रतिनिधींनी अशा विषयामध्ये सरळ बाहेर आलं पाहिजे, कारण ह्याचा जो काय बेनिफिट्स होणार आहेत ते माझ्या नागरिकांना होणार आहेत. मला ज्यांनी मतदान केलं त्यांना मी फसवणार नाहीये. त्यांचं हक्काचं रिझर्वेशन त्यांचं जातंय. मला वाटतं की पुणे महानगरपालिका 9,000 कोटीची अंदाजपत्रक असणारी महानगरपालिका आहे. 9,000 कोटी रुपये आमचं अंदाजपत्रक बजेट आहे आमचं. या 9,000 कोटी मधले भले त्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला 2,000 कोटी रुपये त्या जागेची किंमत होती ना, 2,000 कोटी रुपये देऊन टाका त्यांना. कारण त्यांना आता 2,000 कोटी रुपये दिले तरी चालतील, परंतु त्यांनी जर त्या ठिकाणी जे आरक्षण उठवलं तर 5,000 कोटी रुपये भविष्यात देऊन जागा मिळणार नाही आपल्याला. कारण असा प्लॉट परत मिळणार नाहीये, अशी जागा, असं मैदान, असं ठिकाण आपल्याला परत मिळणार नाहीये. तेव्हा मी तुमच्या दारामध्ये येतोय. आम्ही याच्यामध्ये कोर्टामध्ये जाणार आहोत. 100% मी ह्या विषयामध्ये कोर्टामध्ये जाणार. परंतु म्हणलो त्या कोर्टात जाण्याच्या अगोदर तुमच्या कोर्टात यावं, तुम्हाला पहिले सांगावं. कारण बऱ्याचदा तुम्ही दारामधनं, मला वाटतं किती लोकांना इथं माहिती आहे सांगा बरं की समोरचं आरक्षण खेळाच्या मैदानाचं आहे? बऱ्यापैकी लोकांना माहितच नाहीये. डेअरीची जागा, अरे बाबा डेअरीचीच जागा आहे. परवा दिवशी एक संचालक बोलले, सकाळ पेपरमध्ये त्यांचं छापून आलं होतं, म्हणजे ते आमच्या मालकी जागा. हो बाबा, तुमच्याच मालकीची जागा आहे. ती वसंतवर कुठं म्हणलं माझ्या बापाचा 7/12 आहे. तो माझा 7/12 नाहीच आहे, तो पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचाच 7/12 येतो. परंतु त्याच्यावरती टाकलेलं आरक्षण मात्र आमच्यासाठी टाकले ना. पालिकेने टाकलेलं आरक्षण ते आमच्यासाठी टाकले, आमच्या नागरिकांसाठी टाकले. मग तुम्ही का त्याच्यावरती बसलाय? रेडी रेकनच्या दराप्रमाणे तुम्हाला जे पैसे घ्यायचे असेल, जो मोबदला घ्यायचा असेल तो घ्यावा, पण तुम्ही हा प्रकल्प बाहेर न्यावा. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या राज्यभर शाखा आहेत, राज्यभर यांच्या जागा आहेत, त्या ठिकाणी करावं ना खुशाल. रिंग रोडचा प्रकल्प आपला चालू आहे आणि हा रिंग रोडचा प्रकल्प चालू आहे. रिंग रोडच्या बाजूला कुठे यांना जागा मिळेल ना? नाही मिळणार का? त्या रिंग रोडच्या कडेला जर यांनी कुठेही त्यांची डेअरी केली तर तिथं ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना स्वस्त पडेल, सोपं पडेल. ज्या भागातनं त्यांचं जास्त दूध संकलन होतंय
त्या भागामध्ये त्यांनी दूध प्रक्रिया केंद्र करावं. परंतु असं न करता इथं दूध प्रक्रिया केंद्र करायचं काम चाललंय. आपला याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरायचंय. म्हणून येणाऱ्या 14 तारखेला रविवारी आम्ही इकडं साखळी धरणार आहे संपूर्ण त्या मैदानाच्या बाजूने. कारण मध्यंतरी ज्यावेळेस पुणे शहरामध्ये मुळामुठा नदी प्रकल्पावरती तिकडे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू होतं RFDचं, त्याच्यामध्ये 6,500 झाडं तोडली जाणार होती. 6,500 झाडं. या 6,500 झाडांना मृत्यूदंड झाला बी होता. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली बी होती. प्रत्येक झाडावरती 6,500 झाडावरती त्यांना मारण्याचा दिवस फिक्स झाला होता. प्रत्येक झाडावरती टॅगिंग केलं गेलं होतं. तुला कधी तोडणार, तुला कधी तोडणार, तुला कधी तोडणार, असं 6,500 झाडांना टॅगिंग केलं होतं. आणि अचानकपणे हा विषय आमच्याकडे आला. आम्ही त्याच्या विरोधात चळवळ उभी केली. अख्ख्या पुण्यामध्ये आम्ही प्रत्येक सोसायट्यांमध्ये गेलो, चौकात चौकात उभे राहून आम्ही लाईव्ह केले. आणि लोकांना आम्ही त्यावेळेस सांगितलं की 6,500 झाडं जर तोडली नाही पुण्यातली, आम्हाला म्हणले 6,500 झाडं तोडणार, लेखी उत्तर आहे आमच्याकडे. 6,500 झाडं तोडणार, 60,000 झाडं लावणार. अरे ही 6,500 झाडं जी एवढी मोठी, एक झाड तर एवढं मोठं होतं, त्या झाडाचा जो सावली होती ना, 1 एकर जागेमधली सावली होती. 1 एकर जागेमध्ये मोजलं आम्ही. त्या झाडाच्या बुंद्याला जेव्हा चिपको आंदोलन केलं नदीपात्रात, आम्हाला 10 लोक लागली हो त्याला संपूर्ण बाजूनी मिठी मारण्याकरता, एकमेकाच्या हाताला धरण्याकरता. किती निर्दयी लोक आहे ती. 10 लोक बाजूनी उभी राहिली तेव्हा तो आमचा सर्कल पूर्ण झाला. एवढ्या मोठ्या झाडाला सुद्धा यांनी तिथं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. हरित लवादापर्यंत आमचा आवाज गेला आणि 6,500 झाडांमधल्या एका झाडाच्या फांदीला सुद्धा हात लावायचा नाही असा आदेश आला. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु अशा प्रकारे निर्दयी स्वरूपामध्ये जर तुम्ही विकास करून आम्हाला दाखवणार असताल, आमची शहरं भकास करणार असताल, तर आम्ही 100% रस्त्यावरती उतरणार. 10,000 लोक त्यावेळेस नदीपात्रामध्ये उतरली. कदाचित तुम्ही फेसबुक लाईव्ह मधनं प्रणव शेठ पाहिली असतील. 10,000 लोक नदीपात्रात उतरली होती. न भूतो न भविष्य ते असं आंदोलन ते झालं. आणि त्याच्यानंतर ना तिथं महानगरपालिकेला अंडरस्टँडिंग मध्ये लिहून द्यावं लागलं की आम्ही कुठली झाडं तोडणार नाही. तळजाई टेकडीचं तसंच झालं. 103, 109 एकरावरती त्या ठिकाणी प्रकल्प आला. आमचा पुन्हा एकदा सांगतो, विकासाला कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही, परंतु प्रकल्पाच्या नावाखाली जर सिमेंटची जंगलं तुम्ही उभी करणार असताल, तर मग ती प्राणी जे असतात तिकडं, ते प्राण्यांनी जायचं कुठं? पाणी जर जमिनीत मुरलंच नाही तर भविष्यात काय होणार? आत्ताच जर आपण पाहिलं तर आपल्या भागामध्ये 400 फूट बोर मारला तरी पाणी लागत नाही. जर पाण्याची पातळी अशीच खालवत गेली काय होणार? मैदान ही आपल्या पोरांना जर खेळायला मिळाली ना, तर भविष्यातली पिढी तुम्हाला माफ करणार नाही. मला तर वाटतं, मला ज्या दिवशीपासून हा विषय कळालाय त्या दिवशीपासून मला तर झोपच येत नाहीये. सातत्य मला ते दिसतं की पोरं येणार, प्रश्न विचारणार. माझं पोरगा आता मोठं झालंय, माझ्या पोराची पोरं मला कदाचित प्रश्न विचारू शकतील भविष्यात. तात्या तू 15 वर्ष नगरसेवक होता, तू काय केलं? का तू ते मैदान वाचवू शकला नाही? एक होळकर उद्यान माझ्या ताब्यात मिळालं 5 वर्षामध्ये. आज पुण्यातलं, दक्षिण पुण्यातलं सगळ्यात सुंदर उद्यान मी करून दाखवलं 5 वर्षामध्ये. आता विचार करा, तुमचा नगरसेवक वसंत मोरे हा पुणे महानगरपालिकेमधला 169 नगरसेवकामधला एकमेव नगरसेवक आहे की ज्याने 15 वर्षामध्ये 16 उद्यानं पुणे शहरात करून दाखवलीत. माझ्या 15 वर्षात 16 उद्यानं आहेत माझी. आणि ही उद्यानं सगळी 1 वर्ष मी तुमच्या भागामध्ये, आता ह्या पंचवार्षिक मध्ये मी तुमच्या भागात आलो. मागच्या 10 वर्षामध्ये मी सगळी केलेली उद्यानं जी मी कात्रज परिसरामध्ये, कात्रज तलाव असेल किंवा अजून बाकीची उद्यानं असेल, सगळ्या उद्यानाचं मातेरे करून टाकलं नगरसेवकांनी. संपून टाकली सगळी उद्यानं. मी ज्या वेळेस कुठं बाहेर देशामध्ये जातो, कुठं जातो, तिथनं मी कुठला तरी प्रकल्प माझ्या प्रभागात करण्याचा प्रयत्न करतो. मी तिकडे दुबईला गेलो होतो. तिकडे दुबईमध्ये मी जे म्युझिकल फाउंटन पाहिलं ते मी कात्रज तळ्यामध्ये करून दाखवलं.
मलेशियाला गेलो होतो. मलेशियामध्ये त्या देशातला म्हणजे जगातला सगळ्यात उंच झेंडा पहिला मलेशियाने लावला. आणि राज्यातला सगळ्यात मोठा झेंडा कात्रज तलावावरती मी लावून दाखवला. मी तिकडे ज्यावेळेस सिंगापूरला गेलो होतो, सिंगापूरमध्ये मी नाईट सफारी केली. सिंगापूरच्या नाईट सफारीचे फोटो काढून आणले आणि हुबेहूब नाईट सफारी फुलराणी मी कात्रज तलावावरती करून दाखवली. मलेशियामध्ये मुरुगन स्वामीचा पुतळा आहे मोठा. देशातला सगळ्यात मोठा पुतळा मुरुगन स्वामीचा तिकडे आहे. मी इथं राज्यातला सगळ्यात मोठा पांडुरंगाची मूर्ती मी कात्रज तळ्यावरती उभी करून दाखवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वाचे चारही पाय हवेत असणारा जगातला पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा मी कात्रज तलावावरती बसवून दाखवला. इतकी विकासाची कामं मी केली, परंतु आरक्षण नसल्यामुळे मी मैदान करू शकलो नव्हतो. तरी सुद्धा आपण होळकर उद्यानामध्ये 1 एकर 1.5 एकर जागा आपण मैदानात मुलांना ठेवली आहे. सकाळची या तिथं बघा, केवढी मोठी मोठी 50-55 वर्षाची माणसं तिथं लवरच्या खेळत असतात. मला जर वाटलं असतं तर मी सुद्धा एखाद्या इथल्या नगरसेवक, आपल्याकडे काय झाले प्रणव शेठ माहिती, प्रकल्प उभे करायचे आणि प्रकल्पातनं पैसा कमवायचा. असं तर मी केलं नाही. मी प्रकल्प उभा केला 4.5 एकराचा, पण तो तुमच्यासाठी खुला ठेवला. त्याच्यामध्ये मी पैसे कमवत बसलो नाही. मी ठरवलं असतं तर मी सुद्धा या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो, पण परमेश्वराने जेवढं दिले त्याच्यामध्ये सुखी आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, सगळ्यांना आता कोरोना कालावधीनंतर ना आपण प्रचंड हेल्थ कॉन्शियस झालो. प्रचंड म्हणजे प्रचंड कोरोना कालानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना आता आपल्याला कळायला लागलं की व्यायाम किती गरजेचा आहे. पण जर आता किती तुम्ही ह्या भारतीय विद्यापीठच्या ह्या रस्त्यावरती किती वर्ष चालणार हो अजून? त्यांच्या मनात आलं एका दिवसात रस्ता बंद करून टाकला, काय करू शकलो आपण? आता कात्रज दूध डेअरी म्हणते 4.5 एकर जागा आम्ही रस्त्यासाठी तुम्हाला दिली. महानगरपालिकेला नागरिकांना उपकार केले का आमच्यावर? एवढ्या वर्ष तुम्ही ते खाताय ना तिथं. यांचे घोटाळे चालले तेवढे मोठे मोठे, त्याच्याकडे यांना बघायला लक्ष नाही. पण जागेचं मात्र मला आतापर्यंत गेल्या 4-5 दिवसापासून मला बऱ्याच संचालकांचे फोन आले. आता 2 दिवस झालं बंद झाले सगळ्यांचे. अरे मी उघड चालू केलं. माझा विरोध आहे बाबा या विषयाला, मी नाही करून देणार. मी नागरिकांच्या दारामध्ये जाणार. आता बघा तुमच्या दारामध्ये, सगळ्यांच्या दारामध्ये घरामध्ये अक्षता आल्यात ना. आता अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र येणार आहेत म्हणून आता सगळ्यांच्या दारात अक्षता आल्यात. आपण मोठ्या मनोभावे त्याची आपण पूजा करतोय, म्हणून आम्ही अक्षतारूपी या सह्यांचा कलश आम्ही तुमच्या दारामध्ये आणलाय. आम्हाला सुद्धा तुमच्या अक्षता पाहिजेत, त्या सह्यांच्या स्वरूपात पाहिजेत. त्या तुम्ही आम्हाला दिल्या ना, तर आम्ही पण सांगतो तुम्हाला 100% तुम्ही आमच्या पाठीशी राहा. हे मैदान आम्ही कोणत्याही परिस्थितीत यांना गिळून देणार नाही. हे आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांचं आपल्याला भविष्य तिथं बघितलं पाहिजे. नाही तर पुढच्या पिढ्यांमध्ये हिताचे प्रकल्प उभा राहणार आहे. हा प्रकल्प जे काय 20-25 संचालक असतील ह्यांच्याच फॅमिली पुरता मर्यादित राहणार आहे का? प्रणव शेठ ते असं म्हणणार आहे की प्रणव शेठ किंवा वसंत मोरे यावर्षी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला या प्रक्रिया केंद्रातून जास्त फायदा झालाय, हे 5 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर घ्या? का भारतीय बिहारच्या लोकांना म्हणणार आहेत तुमच्या मेंटेनन्सला पैसा तुम्हाला कमी पडलाय आम्ही देतो म्हणून? याचा फायदा हा फक्त त्यांच्याच परिवाराला होणार आहे. गेली 40-50 वर्ष सुद्धा त्यांच्याच परिवाराला याचा फायदा होतोय. आणि आता एक आरक्षण जे आमच्या सगळ्यांच्या परिवारासाठी आहे, आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे, त्याच्यावरती सुद्धा तुमचा डोळा असावा. म्हणून आपण आता जाग झालं पाहिजे. आम्ही तुमच्या दारामध्ये त्याच्याकरता येतोय की येणाऱ्या 14 तारखेला रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता जसं आम्ही RFDच्या विरोधामध्ये नदी पात्रामध्ये चिपको आंदोलन केलं, तशी आपल्याला या रस्त्यावरती मानवी साखळी तयार करायची. आम्ही आता श्रीराम दर्शन असेल, तिकडे सावंत विहार असेल, मोरेबाग असेल, या परिसरामध्ये सुद्धा माझ्या आतापर्यंत 2-3 कोपरा सभा झाल्या. आता याच्या अगोदरची कोपरा सभा मी वंडर सिटीमध्ये घेऊन आलोय. जर आता आपण या आरक्षणाच्या विरोधात उतरलो नाही तर मी भविष्यामध्ये मला नाव ठेवून देणार नाही. कुठलाही लोकप्रतिनिधी, मी असेल किंवा माझ्या जागेवर दुसरा कोणी येईल, तो तुम्हाला म्हणू शकेल की तुम्ही घरात बसला म्हणून ते आरक्षण उठलं. म्हणून आपण त्या दिवशी रविवारी त्या दिवशी आपण सर्वांनी बाहेर यायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला एक साखळी धरायची आहे सगळ्यांनी. आणि ती साखळी धरून आपण त्या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करायचा आहे.
आपल्याला कुठलंही आंदोलन करायचं काय नाही, आम्हाला फक्त त्या ठिकाणी बाबा हे आहे, हे जे काही मैदान आहे ते आमच्या हक्काचं आहे, ते कोणाच्या बापाचं नाहीये. आम्ही आमच्या हक्काच्या मैदानासाठी रस्त्यावरती उतरलोय. कारण ह्या दूध प्रक्रिया केंद्र झालं तर भविष्यात याचा होणारा तोटा हा फक्त आपल्यासाठी आहे. या सोसायटीच्या या आरक्षणाच्या चौबाजूने जेवढ्या सोसायट्या आहेत या सगळ्या सोसायट्यांना त्याचा तोटा होणार आहे. तेव्हा आम्ही जे काही तुमच्या समोर पत्रक दिलंय, आम्ही पत्र सुद्धा मी यांना पानसरेंना पाठवलंय. आपण सगळ्या ग्रुपवरती हे पत्रक पाठवा. माझी विशेषतः या ठिकाणी महिला भगिनी आहेत, त्यांना सुद्धा विनंती की आपण मोठ्या संख्येने इकडे ताई सगळ्यांनी बाहेर यावं, आपल्या मुलाबाळांसहित बाहेर यावं आणि एक दिवस निषेध म्हणून प्रशासनात त्यांना कळायला पाहिजे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका आहेत, 6 महिन्याने आमदारकीच्या निवडणुका आहेत. खासदारांना या भागामध्ये आल्यानंतर ना आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे, जर हे आरक्षण उठलं तर, की ताई आम्ही इकडे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये तुम्ही का नाही आला तिकडे बोलायला? तुम्ही काय प्रयत्न केले ते आमचं 9 एकराचं रिझर्वेशन खेळाच्या मैदानाचं आमच्या भविष्यातल्या पुढच्या पिढ्या तिथं घडणार आहेत. त्या पुढच्या पिढ्यांसाठी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्या टायमाला ताई तुम्ही कुठं होता? आमदार भीमराव तापकीर, तुम्ही 3 टर्म आमदार या भागामधले आहात. मग ज्या टायमाला या तुमच्या भागातला प्रतिनिधित्व तुम्ही आमचं करत होता आणि आरक्षण उठवत होतो तेव्हा तुमच्याच पक्षाची सत्ता तिकडे होती. त्यावेळेस तुम्ही का त्याच्या विरोधामध्ये बोलला नाही? या सगळ्या लोकांनी जर या विरोधात बोललं तर मला वाटतं की 100% हे आरक्षण थांबू शकतं. कात्रजच्या चौकातली जी 1.5 एकराची जागा आहे, तुम्ही पाहिलं असेल कात्रजच्या चौकामध्ये जी बॉटलनेक होती, ते गुगळे प्लॉट आपण ज्याला म्हणतो, ह्या गुगळे प्लॉट मध्ये या महानगरपालिकेने आता 1 ते 1.5 एकर जागा आहे. ह्या 1 ते 1.5 एकर जागेसाठी गरज नसताना, आता मी तर गरज नसताना म्हणेल, कारण आता फ्लायओव्हर झालाय, वंडर सिटी पासून फ्लायओव्हर उचलला जातोय, शिवगोरक्ष मैदानाला जातोय, ती जागा कुठं राहते? आता आपल्याला गरज आहे का त्या जागेची? 15 वर्षापासून भांडतोय त्या जागेसाठी मी, 15 वर्ष नगरसेवक आहे मी, परंतु मला प्रशासन दाद देत नाही त्या ठिकाणी. आणि आता मात्र ज्या वेळेस त्या जागेची किंमत 0 झाली आहे, कारण त्याची वरतूनच फ्लायओव्हर गेलाय, आता त्याला 22 कोटी रुपये द्यायला निघाले. 1-1.5 एकराच्या जागेसाठी तुम्ही 22 कोटी रुपये देताय. द्या ना, 100, 200, 500, 1000 कोटी काय द्यायचे ते या जागेसाठी सुद्धा द्या, पण आमचं मैदान आम्हाला राहू द्या. रस्ता महत्वाचा आहे, मैदान सुद्धा महत्वाचं आहे. आपण पाहिलं असेल वंडर सिटीच्या इथं 2 एकर जागा होती, त्या 2 एकर जागेमधलं 1 एकरचं रिझर्वेशन आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात उठवलं आणि तिकडे पाण्याच्या टाक्या केल्या. त्यावेळेस समोरच्या नागरिकांनी विरोध केला. माझ्याकडे नागरिक आले, मला सांगितलं आता हे असं चाललंय, हे थांबवा. मी त्यावेळेस ते थांबवलं नाही. का? तुम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या 40 वर्षामध्ये या भागामध्ये एकही पाण्याची टाकी झाली नाही. एक नागरी वस्ती मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. 2002 साली सच्चाई माता मंदिरावरती 10 लाख लिटरची टाकी झाली आहे. एका 10 लाख लिटरच्या टाकीवरती आळीपाळीने तुम्हाला आम्हाला पाणी सोडलं जात आहे. आता त्या मैदानात ज्या टाक्या चालू आहेत, 65 लाख लिटरची एक टाकी झाली, 25 लाख लिटरची एक टाकी झाली आहे. आपल्याकडे धरणामध्ये पाणी आहे, पण आपल्या साठवण क्षमता आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे पाण्याचं स्टोरेज नाहीये. जर पाण्याचं स्टोरेज आपल्याकडे चांगलं असेल तर तुम्हाला पाणी वेळेमध्ये येऊ शकेल. कशा करता करोडो रुपयांचे तुमच्या जर टँकरवरती पैसे जातात ते कशा करता जातील? म्हणून मी त्या विषयाला विरोध केला नाही आणि तिकडे टाकी करण्यासाठी हो म्हटलं. उर्वरित 1 एकर जागेवरती सुद्धा आपल्या भागातलेच काहीच नगरसेवक जातात आणि तिथं जाऊन दाखवतात, इथं पोलीस चौकी करा, इथं MSEBचं पॉवर स्टेशन करा. अरे कशा करता? राहू दे ना ती 1 एकर जागा. मी 1 वर्षाच्या आतमध्ये त्या जागेला सगळीकडे कंपाऊंड करून घेतलं आणि बाजूने ट्रॅक करून तिथं पण गार्डन करून टाकलं. अरे ते मैदान राहिली पाहिजे रे. आपण लायबल ह्यांच्या संघ आहे, पोलीस कर्मचाऱ्यांसंघ नाही, MSEB वाल्यांसंघ नाही. ते त्यांची ड्युटी आहे, राज्य सरकारची ड्युटी आहे त्यांना जागा द्यायची. ते राज्य सरकारने ठरवलं ना त्यांना कुठे जागा द्यायच्या. द्या. नॅन्सीच्या बाजूला राज्य सरकारची 10 एकराची जागा पडली आहे, नॅन्सीच्या शेजारीच आहे, 10 एकरचं आरक्षण आहे.
मसन वाट्याचं, त्याच्यावरती करा ना तुम्ही. करा तिथं पोलीस चौकी करा, तिथं MSCBचा पॉवर स्टेशन करा. इथं का करताय? म्हणून अशा प्रकारे मी विरोध करतोय. मला वाटतं की आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने माझ्या बाजूने एकही लोकप्रतिनिधी उभा राहिला नाही. मला गरज पण नाही कुणी माझ्या बाजूला. कारण तुम्ही माझ्या बाजूला उभे असले ना, मला कुठल्याही पक्षाची कुठल्याही नेत्याची गरज नाहीये मला. कारण तुम्ही माझ्या संघ असताना ना, मी पाहिजे त्या ताकदीने पाहिजे त्याला धडक मारायला तयार आहे. मला माहिती आहे याच्यामध्ये रिझल्ट काय येत होते. म्हणून येणाऱ्या 14 तारखेला बहुसंख्येने आपण, माझ्या घरचा काहीतरी कार्यक्रम आहे समजायचे त्या दिवशी 14 तारखेला सकाळी संध्याकाळी माझ्या घरचा कार्यक्रम आहे. मी 1 तास माझ्या पुढच्या पिढीसाठी देणार. पुढचा 1 तास माझा ह्या पोरांसाठी असणार आणि मी 1 तास त्या पोरांसाठी तिथं रस्त्यावरती उतरणार. आपल्याला कुठलंही रस्ता रोको आंदोलन करायचं नाही, वाहतुकीचा अडथळा आणायचं नाही, काही करायचं नाही. आपल्याला फक्त थोडा वेळ त्या ठिकाणी एकमेकांच्या हातात हात घालून त्या ठिकाणी आम्हाला हे दाखवते आम्ही सगळे या आरक्षणाच्या विरोधात आहोत, हे आरक्षण उठवण्याच्या विरोधात आहोत. आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जिथपर्यंत पोहोचवायचे तिथपर्यंत आम्ही 100% पोहोचू. पण ते तुम्ही सगळे ताकदीने आलात तर पोहोचवता येईल ते, एवढं सांगतो. आणि मी पुन्हा सर्वांना भारतीय विहार परिसरातील सगळ्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देईल की मी पानसरेंना सांगितलं की पानसरे साहेब आज माझ्याकडे वेळ आहे. उद्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे पुण्यामध्ये आहेत, त्यामुळं उद्याच्याला तिकडं आमचा सभा आहे. त्यामुळे त्या आम्हाला दिवसभर तिकडे जाणार आहे. उद्या मला संध्याकाळी परत वेळ मिळेल न मिळेल सांगता येत नाही. परवा दिवशीच आपल्याला लगेच रस्त्यावरती यायचं आहे तिथं. म्हणून म्हणलं मी आजच साहेब तुम्ही आजच इकडं लोकांना बोलवा, आज मला त्यांच्या संघ बोलू द्यात, माझं गाऱ्हाणं जे आहे ते त्यांच्या पुढे मांडू द्यात. म्हणून मी माझं गाऱ्हाणं तुमच्यासमोर आज मांडलंय. ते कसं पब्लिश करायचं, ते कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं हे तुम्ही ठरवा. आता रविवारच्या दिवशी 1 दिवस नका फिरायला जाऊ, 1 दिवस नका कुठे जाऊ, 1 दिवस तो 4:30ची वेळ तुम्ही आमच्यासाठी द्या. आणि त्या दिवशी तुम्ही रस्त्यावरती आमच्यासोबत उतरा. आम्ही तुमच्या हातात हात घालून त्या ठिकाणी प्रशासनाला दाखवू की पब्लिक पॉवर काय असते. आपली ताकद ह्या लोकांना कळली पाहिजे. कारण ह्यांनी तुम्हाला गृहीत धरलंय, ही जनतेला गृहीत धरतात. यांना काय आज विचार करा, आजपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं ना की इथं एवढं मोठं मैदानाचं आरक्षण आहे. उठवल्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात. म्हणून मला त्या तुमच्या पुढे आणायच्या होत्या, म्हणून मी आज तुमच्या पुढे आलोय. तुम्ही सह्यांच्या स्वरूपात आम्हाला ते अनुमोदन सुद्धा दिलंय. परंतु हे खऱ्या अर्थाने ह्याला मूर्त स्वरूप तेव्हा येईल जेव्हा तुम्ही तिकडे रस्त्यावरती येताल चांगल्या संख्येने. विशेषतः महिला भगिनी तुम्ही जर तिकडे आलात तर तुमची जी रणरागिणी जी पॉवर आहे ती या सत्ताधाऱ्यांना कळू द्या की माझ्या मुलाला तिकडे खेळायचं आहे, माझ्या मुलाचं भविष्य मला तिथून घडवायचं आहे, माझ्या मुलीचं भविष्य. आणि नंतर ना काय हेच येतं आपल्याला नावं ठेवायला बरं का. ह्यांची पोरं मात्र चांगल्या मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल शाळेमध्ये असतात, मोठ्या मोठ्या मैदानावरती पैसे घालवतात, मोठे मोठे कोचेस त्यांना असतात. तुम्हाला आम्हाला कुठे कोचेस, तुम्हाला आम्हाला कुठं मैदान आहे. तुमच्या आमच्या पिढ्या इथंच याच मैदानावरती घडणार आहेत, याच मैदानावरती खेळणार आहेत तुमच्या आमचे पोरं. म्हणून तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, पोरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला रस्त्यावरती आलं पाहिजे एवढं सांगतो. आणि मला आज तुमच्या या ठिकाणी मला समोर सोसायटीमध्ये येता आलं, तुमच्यासमोर माझं गाऱ्हाणं मांडता आलं, त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सोसायटीमध्ये वसंत तात्या स्वतः आले आणि ते जरी म्हणत असले की मी माझं गाऱ्हाणं मांडतो, तर गाऱ्हाणं ॲक्च्युली हे आपल्या सर्वांचं आहे. हे वसंत तात्यांचं गाऱ्हाणं नाही आहे आणि ते आपल्यासाठी लढत आहेत याची जाणीव आपल्या सर्वांना हवी. वैयक्तिक सांगायचं झालं तर आपल्या परिसरातली जी कातज डेअरीमधली 9 एकर जी काही जागा आहे, 4.5 एकर 9 एकर जी काही जागा आहे तिथं, तर त्या जागेवर ऑलरेडी खेळासाठी आरक्षण पडलेले मैदानासाठी आणि ते उठवण्याचं काम चालू आहे असं मी तात्यांच्याच फेसबुक लाईव्हवर बघितलं होतं. आणि त्यामुळं माझी अशी इच्छा होती की आपण सर्वांनी देखील यात सहभाग घ्यावा, जेणेकरून आपली सोसायटी कात्रज डेअरीच्या सर्वात जवळची सर्वात मोठी सोसायटी आहे आणि याचा फायदा आपल्या सर्वांना होईल. खरं तर कसं आहे की प्रत्येकाला वाटतं समाजामध्ये चांगली कामं व्हावीत, समाजामध्ये शिवाजी महाराज जन्माला यावेत, परंतु ते दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावेत.
आपल्या घरात जन्माला यायला नको आणि आपल्याला कुठली झळ पोचायला नको. तर ह्या भावनेने जर आपण राहिलो तर आयुष्यात कधी आपल्याला कोणते फायदे नाही झाले तर त्याचा आपल्याला कधी काही उपयोग होणार नाही. जे काही वसंत तात्या आता आपल्या सर्व नागरिकांसाठी करत आहेत त्यासाठी आपल्याला आज त्यांना सक्षम पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि यासाठी रविवारी म्हणजेच परवाच्या दिवशी 4:30 वाजता आपण सर्वांनी तिथं साखळी आंदोलन करण्यासाठी जमूयात, ही माझी आपल्या सर्वांना विनंती. आणि आपल्या सोसायटीमध्ये तात्या आले म्हणून आपल्या सर्व संचालक मंडळ आणि सदनातर्फे मी तात्यांचे आभार मानतो. आणि जे काही जागेबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल देखील त्यांचे मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. आणखी कोणाला काही बोलायचं आपल्यापैकी? आपल्या सभासदांपैकी जर कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन करू शकतात. पोळ मॅडम तुम्हाला काय? बरं, आपल्यासाठी तात्या झटतंय. खरं तर मी तात्यांचे आभार मानते. त्यांना समोर बघण्याचा किंवा प्रत्यक्ष बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. पण सोसायटीमध्ये जेव्हा 1-2 वेळा काही अडचणी निर्माण झाल्या होत्या तेव्हा त्यांना मी अवेळी फोन केला होता आणि त्यांनी मला उत्तरही दिलं होतं आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करायचं आश्वासन पण दिलं होतं. त्यामुळे मला एवढं तरी कळलं की बाकीचे जे नगरसेवक आहेत त्यांना अडचणी माहिती झाल्या तरी ते पळवाट काढतात किंवा दुर्लक्ष करतात. पण तुम्ही खरंच त्यावेळेला मला खूप मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचे आज इथं सगळ्यांच्या वतीने आभार मानते. बर, तात्या हे नेहमीच आपल्या सर्व नागरिकांसाठी कसे झटत आहेत. अख्ख्या पुण्यामध्ये त्यांचं कामाचं स्वरूप आहे. म्हणजे जरी ते त्यांच्या प्रभागातून निवडून आले असले तरी स्वतःच्या प्रभागापुरतं मर्यादित तात्या कधी काम करत नाहीत. हे आपण नेहमीच पाहिलेले आतापर्यंत. पण आज आपल्या सोसायटीमध्ये तात्यांनी जो विषय घेऊन जे नागरिकांच्या भल्यासाठी आलेले आहेत आणि जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यातर्फे तात्यांचा आभार मानण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करतो. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी तात्यांचे आभार मानले. उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे देखील आभार. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.